लाईव्ह सामाजिक सांस्कृतिक बांधिलकीचे यथार्थ दर्शन।
बकऱ्याचं डोकं लावावं, कारण माझ्या भक्तांना दिलेला जो शाप आहे तो शाप त्या ठिकाणी नक्कीच खरा ठरतो. आणि नंदी महाराजांनी दक्षाला शाप दिला होता, हे दक्षा, भगवान शंकराची निंदा करतोयस, ज्या तोंडानं भगवान शंकराची निंदा करतोयस ते तुझं तोंड त्या ठिकाणी गायब होईल आणि तुला बकऱ्याचं डोकं प्राप्त होईल. मग दक्ष प्रजापतीला बकऱ्याचं डोकं लावावं. भगदेवतेने मित्र देवतेच्या डोळ्याने आपला यज्ञ घातला. उशानं पीठ खाणाऱ्या यजमानाच्या दातांनी त्या ठिकाणी भक्षण करावं. भृगूंच्या दाढी मिशा बकऱ्यासारख्या होत अशा प्रकाराने नंदीनं दिलेला शाप त्या ठिकाणी खरा ठरेल. तसेच इतर सर्व देवांची शरीर पूर्वीप्रमाणे त्या ठिकाणी होतील. दक्षाला भगवान शंकरांनी जिवंत केलं आणि त्यानं भगवान शंकरांची स्तुती केली. कैलास रामा शिवचंद्रमोळी फणींद्रमाथा कुटीधराळी कारुण्य सिंधू भवदुःखहारी तुझवीन शंभो मजकोनतारी. पुढं दक्षानं उपाध्याय ऋत्विज यांच्या साह्याने यज्ञ सुरू केला. यज्ञ नारायण प्रगट झाले. सर्वांनी यज्ञ नारायणाची स्तुती केली. इति स्तुतो रमेशेन मया चैव सुरर्षभि तथा निश्च महादेव प्रसन्न संबभूवः. चारही प्रकारचे पुण्यात्मे माझं भजन करतात. भगवान शिवजी म्हणतात, मत्पर पूज्यये देवान सर्वानपि विचक्षणः सज्ञानं लभते येन मुक्तिर्भवति शाश्वती. माझ्या भक्तीत रममान होऊन जो मनुष्य सर्व देवांची पूजा करतो त्याला असं ज्ञान होईल की त्या योगाने त्याला शाश्वत मुक्ती प्राप्त होते. अशा प्रकाराने भगवान शिवजींनी ब्रह्मदेव आणि भगवान विष्णूंना त्या ठिकाणी विचार सांगितला. त्यानंतर भगवान शंकराचा महिमा प्रतिपादन केला आणि त्यानंतर नारदांनी ब्रह्मदेवाला आणि शौनकादिकांनी सुतांना प्रश्न केला. दाक्षायणी सती देवी त्यक्त देहा पितुर्मुखे कथम गिरिसुता ब्रह्मण बभूव जगदंबिका. देवर्षी नारद ब्रह्मदेवाला म्हणतात, हे ब्रह्म, पित्याच्या यज्ञात सतीनं शरीराचा त्याग करून दक्ष कन्या सती देवी जगदंबा हिमालयाची कन्या म्हणून कशी उत्पन्न झाली आणि तिनं तप करून भगवान शिवजींना कसं प्राप्त केलं, कृपया आम्हाला वर्णन करून सांगा. त्या ठिकाणी ब्रह्मदेव देवर्षी नारदांना सांगतात, दक्ष कन्या सती प्रसन्न चित्तानं भगवान शिवजींसोबत जेव्हा हिमालय पर्वतावरती लीला क्रीडा करायची तेव्हा मातृप्रेमानं विवश मैना मातेला वाटायचं ही माझीच मुलगी आहे म्हणून त्या ठिकाणी सेवा करायची. पण सतीनं जेव्हा देह त्याग केला तेव्हा ती भगवती सतीची आराधना करायची. सतीने हे देखील प्राणत्यागाच्या वेळी मेना मातेच्या गर्भामध्ये प्रवेश करून हिमालय आणि मेना यांची मुलगी होण्याचा त्या ठिकाणी निश्चय केला. शांती ब्रह्म एकनाथ महाराज म्हणतात, तुम्ही मरता क्षणी जी इच्छा तुमच्या मनामध्ये जी वासना असेल त्याच वासनेच्या पोटी त्या ठिकाणी जीवाला जन्म प्राप्त होतो. जन्म घेलेला गे वासनेच्या संबंधी, 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 जिजाले अंगे
शांती ब्रह्म एकनाथ महाराज म्हणतात जन्म घ्यावा लागतो वासनेसोबत त्या ठिकाणी. जड भरत राजा हरणी गर्भाजीला घाला तो घातला वासनेने. या न्यायाप्रमाणे प्राण त्यागाच्या वेळी सती मातेनं मेना मातेच्या गर्भात प्रवेश करून हिमालय आणि मेना यांची मुलगी होण्याचा निश्चय केला. या कारणानं सती हिमालयाच्या घरी त्या ठिकाणी प्रगट झाली. तिचं नाव ठेवलं पार्वती. तिने नारदांच्या उपदेशानं अत्यंत कठोर तपश्चर्या करून पुन्हा शिवजींना रूपामध्ये प्राप्त केले. नारदांच्या उपदेशानं वाल्याचा वाल्मिक झाला, ध्रुव आढळ पदाला प्राप्त झाला आणि प्रल्हाद वैष्णव पदाला प्राप्त झाला. असा देवर्षी नारदांचा महिमा आहे. सतीनं मरतानाच हरीला वर मागितला होता. काय वर आहे? गोस्वामी तुलसीदास महाराज वर्णन करतात. सती मरता हरे सन बरुणा जनम जनम शिवपद सती मरता हरे सन बरुणा जनम जनम शिवा पद. सतीनं मरती वेळी भगवान श्रीहरीवर मागितला, जन्मोजन्मी माझे शिवांच्या चरणी प्रेम राहो. पार्वतीचे पती पार्वतीचे पिता असणारे हिमालय यांचा विवाह पितर कन्या मेना हिच्या सोबत झाला. तेव्हापासून सर्व वृत्तांत सांगतात. दक्षानं स्वधा नावाची कन्या पितरांना दिली आणि तिला पितरांपासून ती 3 कन्या झाल्या. मेना, धन्या आणि कलावती. ती मेना माता जी आहे तीच हिमालयाची असणारी पत्नी अशा प्रकारचं वर्णन करतात. मेना मातेच्या गर्भामध्ये आलेल्या पार्वती मातेची सर्व देवांनी गर्भस्तुती केली. दुर्गे जय जय प्राज्ञे जगदंब महेश्वरी सत्यव्रते सत्यपरे त्रिसत्ये सत्यरूपिणी. जेव्हा पार्वती माता मैना मातेच्या पोटी त्या ठिकाणी गर्भामध्ये आली, आईच्या गर्भातून बाहेर येण्याची इच्छा केली, तेव्हा वातावरण कसं होतं त्या वातावरणाचं वर्णन करतात. नक्षत्र तारे ग्रह त्या ठिकाणी शांत होते. आकाश निर्मळ, सर्व दश दिशांमध्ये प्रकाश. वनामध्ये गावामध्ये पृथ्वीवर सगळीकडे नाना प्रकारच्या मंगलवाद्यांचा आवाज दुमदुमू लागला. तलावामध्ये नदीमध्ये कमळ फुलांचं प्रागट्य झालं. नदीचं पाणी त्या ठिकाणी झुळझुळ झुळझुळ त्या ठिकाणी वाहू लागलं. सुख स्पर्शाने युक्त वारा वाहू लागला. आला शीतळ शांतीचा वारा, तेने सुख झाले या शरीरा. सर्व साधूजन महात्मे त्या ठिकाणी आनंदित झाले. दुर्जन होते ते मात्र दुःखी झाले, कारण प्रत्यक्ष पार्वती माता त्या ठिकाणी अवतीर्ण होणार होता. देवता आकाशातून दुंदुभी वाजू लागल्या, पुष्पवृष्टी करू लागले, गंधर्व गाऊ लागले, अप्सरा नाचू लागल्या. आकाश मंडळामध्ये देवतांच्या द्वारा महाउत्सव सुरू झाला. अशा आनंदी वातावरणामध्ये आद्यशक्ती सती शिवादेवी मैना मातेच्या समोर त्या ठिकाणी प्रगट झाली. तस्मिन् नवसरे देवी पूर्वशक्ती शिवा सती
आविर्बभूव पुरतो मेनाया निजरूपतः। वसंत ऋतू चैत्र मासातली नवमी तिथी मृगशिरा नावाचं नक्षत्र आणि अर्ध्या रात्री मैना मातेच्या समोर त्या ठिकाणी पार्वती माता प्रगट झाली। अनादि निर्गुण प्रगटली भवानी, अनादि निर्गुण प्रगटली भवानी, अनादि निर्गुण प्रगटली भवानी, अनादि निर्गुण प्रगटली भवानी। वसंत ऋतू चैत्र मासातली नवमी तिथी मृगशिरा नक्षत्र अर्ध्या रात्री मैना मातेच्या पोटी त्या ठिकाणी प्रगट झाली। मातेच्या प्रागट्यामुळे हिमालयामध्ये तस्यां तुजायमानायां सर्वस्वं समबद्धतः हिमवन नगरे तत्र सर्व दुःखमुक्षयं गता। त्या ठिकाणी प्रागट्य झाल्याच्या नंतर नगरामध्ये संपत्तीचा लोट आला। संपत्ती सर्व लोकांचा दुःखाचा नाश झाला। विष्णू आदी देवतांनी दर्शन केलं आणि महामाया जगदंबेची स्तुती केली। जगदंब महादेवी सर्व सिद्धी विधानिनी देव कार्य करे त्वंगी सदा तस्त्वां नमामहे। मैना माता प्रसन्न झाली, पूर्व कथेची स्मृती झाली, परत लौकिक गतीचा आश्रय करून त्या ठिकाणी मैना माता रडू लागली। पण रडण्याचा त्या ठिकाणी रडण्यातूनही आनंद होता। एक वेळेस नारद हिमालयाच्या घरी गेले। संत येती घरा तोचे दिवाळी दसरा या न्यायाप्रमाणे देवर्षी नारदांचं हिमालयानं स्वागत केलं आणि मुलीचं भविष्य विचारलं। त्यावेळेस नारद म्हणतात, तुमची कन्या सर्व गुणांची खान आहे, शुभ लक्षणांनी संपन्न आहे, पतीसाठी अत्यंत सुखदायिनी आहे, माता पित्यांची कीर्ती वाढवणारी आहे, स्वजनाला आनंद देणारी प्रत्यक्ष जगदंबाच अवतरलेली आहे। अशा प्रकारे देवर्षी नारद पार्वती मातेचं त्या ठिकाणी भविष्य कथन करतात। नारद म्हणतात, पण एकच रेघ हा मात्र विलक्षण आहे, हिच्या हातावरती एक रेघ जी आहे ती मात्र विलक्षण। ती रेखा सांगते की हिला संशयरहित योगी जटाधारी निष्काम हृदय लग्न अमंगल वेशधारी असा पती हिला प्राप्त होईल असं देवर्षी नारदांनी सांगितलं। तेव्हा मात्र मैना मातेनं डोक्याला हात लावला। अशी नारदांची वाणी ऐकून हिमालयाला आणि मैना मातेला वाईट वाटलं, परंतु पार्वती मात्र आनंदित झाली। नारद म्हणतात, हे शैल दुःखी होण्याचं काही कारण नाही, पार्वती भगवान शंकराची अशा प्रकारचा वर्त लीलारूपधारी प्रभू शिवजी आहे आणि म्हणून ही पार्वती जी आहे तुमची कन्या, ही कन्या या कन्येचं वर भगवान शंकर हिच्या गळ्यामध्ये वरमाला वधूमाला त्या ठिकाणी धारण करणार आहे। हिमालय म्हणतात, भगवान शंकरानं तर सती समक्ष प्रार्थना केली। हिमालय पर्वताला देवर्षी नारदांना सांगितलं, म्हणजे नारदा सतीच्या समक्ष भगवान शंकरांनी सांगितलेलं आहे की सती या यज्ञकुंडामध्ये या यज्ञामध्ये सतीनं आपल्या शरीराचा त्याग केला। आता भगवान शिवजी पुन्हा त्या ठिकाणी विवाह करणार नाहीत असं भगवान शंकरांनी स्पष्ट सांगितलं। आता काय करावं? त्यावेळी देवर्षी नारद मात्र त्रिभुवन निगमन नारदा भूत भविष्य आणि वर्तमानाचं ज्ञान असणारे देवर्षी नारद
नारदांनी सांगितलं की पार्वतीच भगवान शंकरांची पत्नी होणार असं देवर्षी नारद हिमालयाला सांगतात. आणि मग तेव्हापासून पुढचा प्रकार चालू होतो. आणि मग देवर्षी नारद पार्वती माता भगवान शिवजींना प्राप्त करण्यासाठी तपश्चर्या करते. भगवान शंकर सप्तर्षींना पाठवतात, पार्वतीची परीक्षा घेतात. पार्वतीची परीक्षा घेतल्यानंतर पार्वती माता त्या परीक्षेमध्ये उत्तीर्ण होते. पार्वती माता परीक्षेमध्ये उत्तीर्ण झाल्याच्या नंतर भगवान शंकरांना विचारण्यात येतं, म्हणे देवा, परंतु भगवान शंकर लग्नासाठी तयार होत नव्हते. तयार का झाले त्याचं कारण तारकासूर नावाचा दैत्य अतिशय उन्मत्त झाला होता आणि त्या दैत्याला मारण्याकरता भगवान शंकराच्या तेजापासून जो मुलगा जन्माला येणार होता तोच त्या तारकासुराला मारणार होता. भगवान प्रभू श्री रामचंद्रांनी भगवान शंकरांना विनंती केली, आज्ञा केली की म्हणे देवा, तुम्ही त्या ठिकाणी पार्वती मातेसोबत विवाह करावा. भगवान शिवजी लग्न करण्यासाठी तयार झाले आणि मग त्या ठिकाणी पत्रिका तयार केली. पत्रिका तयार केल्यानंतर भगवान शंकरांना विचारलं, म्हणे सांगा तुमच्या कुल घराण्यातील सर्वांची नावं सांगा. भगवान शंकरांना पित्याचं नाव विचारलं, कुठं सांगता येते. जेव्हा या ठिकाणी पार्वतीचं नाव देण्यात आलं, जी सौका पार्वती हिमालय अशा प्रकारानं त्या ठिकाणी नाव सांगण्यात आले. आणि त्यानंतर आता भगवान शंकराची पत्रिका ब्रह्मदेवानं त्या ठिकाणी तयार केली आणि इकडं हिमालयानं धामधूम मोठ्या थाटामाटामध्ये लग्नाची तयारी सुरू केली. गिरिराज हिमालयाने प्रिय पुत्रांसहित मेरू पर्वताधिक बंधूंना त्या ठिकाणी बोलावून प्रसन्न केलं. गर्ग पुरोहितांना बोलावून लग्न पत्रिका लिहिली, सेवकाकडे शिवजींकडे पाठवली. शिवजींनी त्यांचं स्वागत केलं. ते सेवक परत हिमालयाकडे येऊन सर्व वृत्तांत सांगतात. हिमालयानं सर्व संबंधितांना निमंत्रण पाठवलं. जेवणाच्या मेजवानीची तयारी केली. तांदूळ, चिवडा, गूळ, साखर, दूध, तूप, लाडू, तऱ्हेतऱ्हेचे वस्त्र आणि त्या ठिकाणी रत्न, सुवर्ण, चांदी, देवालय नावाचा पर्वत कुटुंबासोबत त्या ठिकाणी आला. हिमालय पर्वतानं आपल्या भावकीला त्या ठिकाणी बोलावलं. देवालय पर्वत, मंदराचल, अस्ताचल, उदयाचल, मलयाचल, दरदर पर्वत, निषद पर्वत, गंधमादन पर्वत, करवीर पर्वत, पर्वत श्रेष्ठ महेंद्र, सर्व पर्वत आपापल्या कुटुंबाला त्या ठिकाणी घेऊन आले. क्रौंच पर्वताला पुरुषोत्तम पर्वत, नील पर्वत, त्रिकूट पर्वत, चित्रकूट, व्यंकट, श्रीगिरी, गोकामुख इत्यादी पर्वत, शोणभद्रादी सर्व नद्या, गोदावरी, यमुना, ब्रह्मस्त्री, वेनिका, गंगाजी, रुद्रकन्या, नर्मदा आदी करून सर्व नद्या भगवान शंकर आणि पार्वतीच्या लग्नासाठी त्या ठिकाणी. हिमालयानं सर्व सेवकांकरवी हिमालय पुरीची सजावट केली. केळीचे खांब, रेशमी धाग्याने आंब्याचे डहाळे बांधले. अनेक प्रकारच्या माला विश्वकर्मांच्या द्वारा त्या ठिकाणी दिव्य मंडप त्या ठिकाणी उभारले. इकडे भगवान शिवजींनी नारदजीच्या द्वारा सर्व देवतांना निमंत्रण पाठवलं. सर्व देव आपापल्या वाहनावरती बसून त्या ठिकाणी लग्न ठिकाणाकडे निघालेले, हिमालयाकडे निघाले. भगवान विष्णू गरुडावरती आरूढ झालेले, ब्रह्मदेव हंसावरती आरूढ होत आहे, इंद्र ऐरावतावरती आरूढ होत आहे आणि यमाचं वाहन असणारं टोणगा यम टोणग्यावरती विराजमान होऊन हिमालय पर्वताच्या दिशेने निघालेले. मुनी, नाग, सिद्ध, उपदेव अन्य दुसरे लोक मोठ्या आनंदाने हिमालय पर्वतावरती आले. सप्त मातृकांनी शिवजींच्या विवाहाचा दुर्धाविष्ट त्या ठिकाणी सजवला. भगवान शंकराच्या मुकुटाला चंद्रमा त्या ठिकाणी लावलेला आहे. कपाळावरती तिसरा डोळा त्या ठिकाणी तिलक रूपाने त्या ठिकाणी दिसू लागलेला आहे. नाना रत्नाने देदीप्यमान 2 सर्प कानामध्ये कुंडल त्या ठिकाणी धारण केलेलं. भगवान शंकराच्या अंगावरती त्या ठिकाणी विभूतीचं चर्चन केलेलं आहे. चंदनापासून उत्पन्न झालेली राख त्या ठिकाणी गजचर्म पांघरलेला आहे. गजचर्म व्याघ्रांबर कंठी शोभे वासुकी हार. आता भगवान शंकराची वरात हिमालय पुरीकडे निघालेली आहे. एका हातामध्ये डमरू घेतलेला आहे,
आणि भगवान शंकर नंदीवरती आरूढ झालेले, एका हातामध्ये त्रिशूळ, एका हातामध्ये डमरू, क्षेत्रपाल भैरव करोडो गणांना सोबत घेऊन निघालेले, विकृत वेश धारण करणारे करोडो भूतगण, शाकिनी, यातुधान, वेताळ, ब्रह्म राक्षस, भूत, प्रेत, पिशाच, प्रमथु, तुंबरू, नारद, हाहा, हुहू नावाचे श्रेष्ठ गंधर्व, किन्नरगण, माताये, देवकन्या, गायत्री, सावित्री, लक्ष्मी, अन्य देवस्त्रिया आकाशातून भगवान शंकरावरती पुष्पवर्षा करू लागले. भगवान शंकराचा वेश पाहून मैना मातेला तर मूर्छाच आली, मूर्छित झाली मैना माता. जटांचा मुकुट बनवलेला होता, जटांचा मुकुट, त्यावर सर्पाचा मोर होता, सापाची कुंडल आणि सापाची कंकण, शरीरावरती भस्मलेपन केलेलं आहे, वस्त्राऐवजी व्याघ्रांबर त्या ठिकाणी धारण केलेले, व्याघ्रांबर फणीवरधर सुंदर मदनारी, पंचानन मनमोहन मुनिजन सुखकारी, वस्त्राऐवजी व्याघ्रांबर धारण केलेलं, छातीवरती गळ्यामध्ये नरमुंडमाळा, मस्तकावरती चंद्रमा, गंगा, त्रिनेत्र सापांची यज्ञोपवीत आणि कंठामध्ये विष त्या ठिकाणी आहे. वराडी मंडळीमध्ये वराड कसं होतं त्याचं वर्णन करतात. कोणाला तोंड नाही, फक्त त्या ठिकाणी धडच आहे, अशा प्रकारचे भूत आहे. तर काहींना भरपूर तोंड आहे, कोणीना हातापायाचं, तर कोणाला अनेक प्रकारचे हातपाय आहेत, कोणाला एकही डोळा नाही तर काहींना अनेक डोळे, अशा प्रकारचे भूत आणि प्रेत. कोणी गले लट्ट होतं तर कोणी किडकिडे, आणि हे सर्व भूतगण वेताळ त्या ठिकाणी भगवान शंकराच्या समोर वराडाच्या रूपाने त्या ठिकाणी नाचू लागले. संत नरहरी महाराज त्या प्रसंगाचं वर्णन करतात.